10वी नंतर पुढे काय किंवा 10वी नंतरचे विविध अभ्यासक्रम कोणते आहेत ते आज आपण पाहणार. तर 10वी हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण असा पहिला टप्पा असतो. 10वी पास झाल्यानंतर शैक्षणिक जीवनातला एक पहिला टप्पा पूर्ण केला असं समजलं जातं. तर या 10वी नंतर पुढची वाटचाल करत असताना कोणकोणते अभ्यासक्रम आहेत, पुढं कोणकोणत्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला शिक्षण घेता येतं हे या ठिकाणी आज पाहायचं आहे. तर 10वी नंतर बहुतांशी जे पालक आहेत हे आपल्या पाल्यांना 11वी मध्ये प्रवेश घेण्यास इच्छुक असतात. म्हणजे 11वी 12वी ही 2 वर्ष पूर्ण होतील 10वी नंतर, आणि 12वी नंतर ठरवू पुढं काय करायचं असा बहुतांश पालकांचा एक अट्टास म्हटलं तरी चालेल असतो. तर फक्त 11वी 12वी जरी बहुतांश विद्यार्थी 11वीला प्रवेश घेत असले तरी देखील अन्य अभ्यासक्रम देखील असतात की 11वी न करता तुम्ही तुमच्या करिअरची निवड करू शकता. तर त्याच्यामध्ये आहे 10वी नंतर इंजिनिअरिंग डिप्लोमाला प्रवेश मिळतो, की ज्याला पॉलिटेक्निक असं संबोधलं जातं. तर या पॉलिटेक्निकमध्ये किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमामध्ये विशेषतः 3 वर्षाचा हा डिप्लोमा असतो, आणि यामध्ये विविध प्रकारचे हे डिप्लोमा कोर्सेस असतात, अभ्यासक्रम असतात. त्यामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, तर अशा प्रकारच्या विविध डिप्लोमांचा त्यामध्ये समावेश असतो. अलीकडच्या काळामध्ये याची व्याप्ती वाढून ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग अशा प्रकारचे देखील इंजिनिअरिंग डिप्लोमा सुरू झालेले आहेत. इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग देखील आहे. तर हा इंजिनिअरिंग डिप्लोमाचा एक पर्याय राहतो. त्यानंतर हे जे इंजिनिअरिंग, त्यामध्ये जे इंजिनिअरिंग डिप्लोमा आता मी तुम्हाला सांगितलं, तर हे इंजिनिअरिंग डिप्लोमा जे आहेत हे गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट देखील आहेत आणि प्रायव्हेट इन्स्टिट्यूट देखील आहेत. तर प्रत्येक विद्यार्थ्याच्या गुणवत्तेनुसार या ठिकाणी प्रवेश मिळतो. त्यानंतर ITI, तर ITI मध्ये देखील गव्हर्नमेंटचे ITI असतात आणि खाजगी ITI असतात. त्याच्यामध्ये देखील जसं इंजिनिअरिंग डिप्लोमा सांगितलं असे वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेड असतात, ते आपण सविस्तर पुढे पाहू. त्यानंतर अन्य अभ्यासक्रम किंवा कोर्सेस, म्हणजे याच्या व्यतिरिक्त अन्य देखील काही कोर्सेस असतात, जसं की नर्सिंगचं असतं, मेडिकल क्षेत्राशी छोटे छोटे अन्य कोर्सेस असतात, मेडिकल लॅब टेक्निशियन असेल असे कोर्सेस असतात, एक्सरे टेक्निशियन सारखे कोर्सेस असतात, किंवा छोटे छोटे शॉर्ट टर्म कोर्सेस असतात. तर त्यांचा समावेश अन्य अभ्यासक्रम किंवा कोर्सेसमध्ये. तर आता या प्रत्येकाचं विस्तृतमध्ये आपण पाहणार आहे, कशा पद्धतीचं शिक्षण, त्याच्यामध्ये विषय कोणते असतात आणि पुढच्या संधी काय आहेत. तर 10वी नंतर तुम्ही 11वीला प्रवेश घ्यायचं निश्चित केलं पालकांनी, की आपल्या पाल्याचा प्रवेश 11वीला घ्यायचा. तर 11वीला प्रवेश घेत असताना त्यामध्ये देखील विविध ब्रँच आहेत किंवा शाखा आहेत. कला, वाणिज्य, विज्ञान, विज्ञान प्लस व्होकेशनल आणि फक्त व्होकेशनल. तर अशा प्रकारे 11वी साठी
या 5 शाखांमध्ये तुम्हाला प्रवेश घेता येईल. या 5 शाखापैकी तुमच्या गुणानुसार, आवडीनुसार, तुम्हाला भविष्यात कशामध्ये करिअर करायचं आहे त्याच्यानुसार या 5 पैकी एक शाखा 11वीसाठी तुम्ही निवडू शकता. आता क्रमाने पाहूया अगोदर कला शाखा किंवा आर्ट्स ज्याला आपण म्हणतो. ही कला शाखा बहुतांश कनिष्ठ महाविद्यालयामध्ये उपलब्ध असते. विशेषतः कला, वाणिज्य, विज्ञान या शाखा बहुतांश कनिष्ठ महाविद्यालयामध्ये उपलब्ध आहेत आणि या अभ्यासक्रमांना प्रवेश घेणारी विद्यार्थी संख्या देखील जास्त असते. तर कला शाखेमध्ये प्रवेश घेत असताना त्याच्यामध्ये कोणते विषय अंतर्भूत असतात ते पाहणं गरजेचं आहे. तर कला शाखा जी आहे या कला शाखेमध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, विषय जे आहेत मराठी, हिंदी, इंग्रजी, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र, सहकार, अशा पद्धतीचे विषय असतात की ज्यांचा शालेय अभ्यासक्रमामध्ये ज्या विषयांचा जास्तीत जास्त समावेश असतो असे विषय या कला शाखेतून निवडता येतात. हे विषय निवडल्यानंतर हे विषय काही कॉलेजेसमध्ये विषय निवडण्याचं स्वातंत्र्य असतं. ऑप्शनल विषय ज्यादा ठेवलेले असतात. कोणतेही 6 विषय निवडायचे असतात. त्यामध्ये देखील इंग्रजी विषय हा कंपल्सरी असतो. एक ICT पण असतो, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी IT. आणि इंग्रजी कंपल्सरी आणि अन्य 5 विषय असे 6 विषय निवडायचे असतात. काही कॉलेजेसमध्ये 6 विषय फिक्स असतात, तेच निवडावे लागतात. तर काही कॉलेजमध्ये पर्याय दिलेले असतात, त्यामधून हे विषय निवडायचे असतात. तर कला शाखेमधून 11वी आणि 12वी केल्यानंतर पुढं 12वी नंतर तुम्हाला DED करता येईल, डिप्लोमा इन एज्युकेशन, शिक्षणशास्त्रातला डिप्लोमा, किंवा BA करता येईल, बॅचलर ऑफ आर्ट्स, आणि BA करून नंतर BED करता येईल किंवा MA करता येईल आणि MA करून BED करता येईल. हे करता येतं. किंवा BA झाल्यानंतर, पदवी झाल्यानंतर तुम्ही ज्या स्पर्धा परीक्षा असतात शासनाच्या, MPSC, UPSC अशा स्पर्धा परीक्षा देखील देऊ शकता. तर अशा पद्धतीने स्पर्धा परीक्षेतून निवड होण्यासाठी कला शाखा भविष्यामध्ये चांगली आहे. किंवा शिक्षकी पेशा जर स्वीकारायचा असेल, BA, BED, MA, BED करून, किंवा BED नंतर पुन्हा MAD करता येतं, MPhil करता येतं, PhD करता येतं, नेट सेट पुन्हा करता येतं. तर त्यासाठी हे कला शाखेचा निवड केली जाते, म्हणजे आवडीनुसार. तर हे झालं कला शाखेमध्ये प्रवेश 11वीला घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं काय संधी. म्हणजे पुढे नोकरीच्या संधी मिळत असताना तुम्ही शिक्षक म्हणून नोकरी करू शकता, जर BED झाला असेल, DED झाला असेल, MPhil PhD जर केला असेल तर. किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये तशा पद्धतीचा जर ग्रॅज्युएशन नंतर तुम्ही अभ्यास केला, सामाजिक कार्याचा जो अभ्यासक्रम असतो तो जरी केला, MSW ज्याला म्हणतात, मास्टर ऑफ सोशल वेलफेअर, तर अशा प्रकारे MSW कोर्स नंतर करता येतो, डिग्री, पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री. त्याच्यातून तुम्ही सामाजिक कार्यामध्ये, समाज कल्याण विभागामध्ये वगैरे देखील जॉब मिळू शकतो.
तर हे झालं कला शाखा किंवा आर्ट शाखेचं. त्यानंतर येते वाणिज्य किंवा कॉमर्स. सध्याच्या काळात जर तुलनात्मक दृष्ट्या पाहिलं तर कला शाखेपेक्षा बहुतांश विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा वाणिज्य शाखेकडे ओढा असलेला दिसतो. तर या वाणिज्य किंवा कॉमर्स शाखेमध्ये जे असतात विषय 11वी आणि 12वी साठी, त्यामध्ये देखील मराठी, इंग्रजी, अकाउंटन्सी, बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी असं म्हटलं जातं. त्यानंतर SP सेक्रेटरियल प्रॅक्टिस, चिटणीसाची कार्यपद्धती. OC ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स, वाणिज्य संघटन. सहकार, IT, तर आणि अर्थशास्त्र. काही ठिकाणी बँकिंग पण असतं. तर अशा पद्धतीने कॉमर्स शाखेतील विषय असतात. व्यवहारामध्ये जे चॅलेंजिंग ज्ञान आहे हे मिळवण्याच्या दृष्टीने कॉमर्स शाखेला महत्वाचं आहे. शिक्षण घ्यायचंच तर काहीतरी वेगळं घ्यायचंय, काहीतरी वेगळं शिकायचंय, यासाठी या ठिकाणी बहुतांश विद्यार्थी कॉमर्स शाखेची देखील निवड करतात. मेरिटच्या दृष्टीने जर पाहिलं तर आर्ट शाखेपेक्षा कॉमर्स शाखेचं मेरिट हे जास्त असतं. काही BMCC सारखी नामांकित कॉलेज आहेत की त्या ठिकाणी मेरिट कॉमर्स अतिशय वाढलेलं असतं. तर यामध्ये देखील 11वी साठी तुम्ही प्रवेश घेत असताना आणि 12वी साठी 6 विषयच असतात, जसे आर्टमध्ये सांगितले तशाच पद्धतीने इंग्रजी कंपल्सरी आणि अन्य 5 विषय. यामधून अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर 11वी 12वी पूर्ण झाल्यानंतर तुम्ही पुढं डिग्री करू शकताय, BCom, बॅचलर ऑफ कॉमर्स, किंवा एखाद्याला जर बदलाव वाटलं तर BCom ऐवजी तो BA पण करू शकतो. त्याच्यातून BCom नंतर MCom करता येतं, B.Ed पण करता येतं, MPhil PhD हे देखील करता येईल. विशेषतः वाणिज्य शाखेतून पूर्ण शिक्षण झाल्यानंतर BCom MCom झाल्यानंतर पुढं तुम्हाला बँकिंग क्षेत्रामध्ये जॉब करण्यास संधी मिळते. BCom MCom नंतर तुम्हाला MBA करता येतं. फायनान्समधून जर MBA केला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला कंपन्यांमध्ये आणि बँकांमध्ये नोकरीची संधी मिळते. त्याचबरोबर CA सारखं जे मेन पद आहे या पदावरती देखील तुम्हाला तुमच्या गुणवत्तेवरती भरती होता येतं. चार्टर्ड अकाउंट ज्याला म्हणतात, कंपनी सेक्रेटरी सारखं एखादं पद मिळवता येतं अभ्यासक्रम त्या क्षेत्रातला पूर्ण करून. तर अशा प्रकारे नोकरीच्या बहुतांश संधी वाणिज्य शाखेतून देखील आहेत. शाळा महाविद्यालयामध्ये शिक्षक पदासाठी देखील तुम्ही अप्लाय करू शकताय. कॉमर्ससाठी जे विषय आहेत त्या विषय शिकवण्यासाठी तुम्हाला ज्युनियर कॉलेजला असेल, सिनियर कॉलेजला शिक्षक म्हणून, प्राध्यापक म्हणून देखील त्या ठिकाणी जॉब मिळू शकतो. मार्केटिंग, फायनान्स या क्षेत्रामध्ये वाणिज्य विद्यार्थ्यांचा जास्त उपयोग होऊ शकतो, त्यांना संधी आहे त्या ठिकाणी. तर अशा पद्धतीने ही वाणिज्य शाखा. त्यानंतर विज्ञान. विज्ञान शाखेमध्ये मराठी, इंग्रजी, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथ्स, IT, अशा पद्धतीचे विषय असतात.
ऑप्शनल जॉग्राफी पण असतो. तर या विषयामधून इंग्रजी कंपल्सरी आणि फिजिक्स, केमिस्ट्री, बायो, मॅथ्स यामधून देखील 2 किंवा 3 विषय कंपल्सरी, 3 विषय कंपल्सरी आणि अन्य एक विषय, अशा पद्धतीने हे 6 विषय या ठिकाणी निवडायचे असतात. तर सायन्समधून पुढे जाण्यासाठी भरपूर संधी उपलब्ध आहेत. सगळ्यात जास्त संधी जर कशामध्ये असतील तर या सायन्समधून असतात. तर सायन्स तुम्ही 12वी केल्यानंतर इंजिनिअरिंग डिप्लोमाला 12वीला घेऊ शकता, डायरेक्ट सेकंड इयरला प्रवेश मिळतो. इंजिनिअरिंग डिग्रीला मिळतो, ज्याला BE म्हटलं जातं, BTech म्हटलं जातं. त्याच्या फर्स्ट इयरला मिळतो. 4 वर्षाचा अभ्यासक्रम असतो. म्हणजे तुम्ही इंजिनियर होऊ शकताय 12वी करून पुढे जाऊन, किंवा 12वी नंतर BSc करू शकताय, बॅचलर ऑफ सायन्स, विज्ञान शाखेतील पदवी. आणि BSc नंतर रेग्युलर MSc, B.Ed, MPhil, PhD हे करून तुम्ही शिक्षक पद जे आहे, जसं चौधरीतून सांगितलं तुम्हाला आर्टमधून, तशा पद्धतीने शालेय शिक्षणामध्ये, शाळामध्ये, कनिष्ठ महाविद्यालयामध्ये, वरिष्ठ महाविद्यालयामध्ये शिक्षक म्हणून तुम्ही नोकरी करण्याची संधी तुम्हाला मिळू शकते. त्याचबरोबर इंजिनिअरिंग डिग्री डिप्लोमा केला असेल तर तुम्ही इंजिनियर होऊ शकताय. त्याचबरोबर अन्य काही फील्ड आहेत आता सायन्समधून, की 12वी नंतर तुम्ही मेडिकलला जाऊ शकताय. MBBS, BAMS, BDS, BHMS, BUMS असं जी डॉक्टरसाठी पदवी आहे त्याला प्रवेश घेऊ शकताय. त्याचबरोबर फार्मसीमध्ये जाऊ शकताय, B फार्म, D फार्म, त्याच्यानंतर M फार्म करू शकताय. त्याचबरोबर बायोटेक्नॉलॉजी एक नवीन फील्ड आलेला आहे सायन्समधून, त्याला तुम्ही प्रवेश घेऊ शकताय. तर अशा पद्धतीने सायन्स शाखेतून भरपूर संधी तुम्हाला उपलब्ध असतात. रोजगाराच्या देखील भरपूर संधी या ठिकाणी विविध क्षेत्रामध्ये उपलब्ध आहेत सायन्सच्या नंतर. त्यानंतर पुढचं आहे सायन्स, विज्ञान आणि व्होकेशनल. तर या ठिकाणी विज्ञान व्होकेशनल, की ज्याला बायफोकल म्हटलं जातं, तर यामध्ये सायन्स आणि व्होकेशनल यांचं कॉम्बिनेशन असतं, एकत्र असतात विषय. यामध्ये विषय जे आहे त्यामध्ये मराठी, इंग्लिश, फिजिक्स, केमिस्ट्री, याच्यामध्ये बायोलॉजी नसतो, मॅथ्स, बायोलॉजी नसतं यांना. त्या बायोलॉजीऐवजी आणि मराठीऐवजी याच्यामध्ये इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी, मेकॅनिकल टेक्नॉलॉजी, असे विषय असतात. सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल, असे व्होकेशनल जे विषय असतात 2. म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स हे 3 विषय, व्होकेशनलचे 2 विषय. समजा इलेक्ट्रिकल असेल तर इलेक्ट्रिकल 1, इलेक्ट्रिकल 2, 5 विषय झाले का. आणि इंग्लिश कंपल्सरी, असे 6 विषय. आणि IT पण असतो, घ्यायचं असेल तर कॉम्प्युटर किंवा IT, असे व्होकेशनलमध्ये विषय. तर अशा प्रकारे या ठिकाणी देखील 6 विषय असतात, पण त्यामध्ये 2 व्होकेशनलचे विषय असतात आणि म्हणून त्याला सायन्स व्होकेशनल म्हटलं आहे, बायफोकल ज्याला म्हणतात. तर यामधून इथं जे आपण सायन्स पाहिलं याच्यापेक्षा थोड्या वेगळ्या संधी आहेत. आता याच्यामध्ये काय होईल, मेडिकल क्षेत्रामध्ये जाण्यास संधी नाही, कारण बायो विषय घेतलेला नाही आहे. त्यामुळे मेडिकल क्षेत्र वगळून इतर ज्या काही संधी जशा सायन्समध्ये सांगितल्या तशा सगळ्या आहेत. म्हणजे इंजिनिअरिंग डिप्लोमा करू शकताय, डिग्री करू शकताय, त्यानंतर तुम्ही अन्य जे आहेत मेडिकल क्षेत्र वगळून ते BSc करू शकताय, MSc करू शकताय, नंतर B.Ed, MPhil, PhD, आणि त्याला अनुषंगाने जे काही रोजगाराच्या संधी आहेत त्या सगळ्या या ठिकाणी बायफोकलला देखील मिळू शकतात. आलं लक्षात. त्यानंतर पुढची शाखा आहे व्यावसायिक किंवा व्होकेशनल.
याच्यामध्ये जे विषय असतात मराठी, इंग्लिश, जनरल फाउंडेशन कोर्स आणि जो व्होकेशनल अभ्यासक्रम असेल त्याचे 3 पेपर असतात. समजा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी, याचे 3 पेपर असतील, 1, 2, 3. इलेक्ट्रिकल असेल, इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी जर घेतलं तर त्याचे देखील 1, 2, 3 पेपर. इलेक्ट्रॉनिक्स, त्यानंतर मेकॅनिकल टेक्नॉलॉजी, तर अशी, त्यानंतर कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी पण असतं. त्याचबरोबर क्रॉप सायन्स, ॲग्रिकल्चर, फिशरी, बेकरी असे वेगवेगळ्या ग्रुपचे असे मिळून 20 अभ्यासक्रम असतात. आणि त्यातला कोणताही एक अभ्यासक्रम तुम्ही निवडला तर त्याचे 3 विषय असतात, थिअरी आणि प्रॅक्टिकल असतं त्या 3 विषयाचं. आणि हे वरचे 3 विषय या ठिकाणी मराठीला, काही ठिकाणी हिंदी देखील ऑप्शनल आहे, मराठी व हिंदी. तर अशा प्रकारे हे विषय निवडू शकतात. 6 विषय इथं देखील असतील. याच्यानंतर 12वी नंतर तुम्हाला स्वतःचा रोजगार, स्वयंरोजगार करता येतो. एखादं छोटं वर्कशॉप टाकता येईल सुरुवातीला. त्या वर्कशॉपचं नंतर विस्तार करून लघुउद्योग, मध्यम उद्योग आणि मोठा उद्योजक देखील व्हायची या ठिकाणी संधी असते. 12वी नंतर इंजिनिअरिंग डिप्लोमा करता येईल, डिप्लोमा नंतर डिग्री करता येते. त्याचबरोबर 12वी नंतर BA, BCom देखील करता येऊ शकतं. मेडिकल ग्रुप देखील याच्यामध्ये आहे, एक्सरे टेक्निशियन वगैरे अभ्यासक्रम आहेत, तर त्याच्यामधून तुम्हाला BSc पण करता येईल. आणि इंजिनिअरिंग डिप्लोमा डिग्री केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही इंजिनियर म्हणून स्वतःचा त्या ठिकाणी एखादा उद्योग सुरू करू शकता किंवा इंजिनियर म्हणून नोकरी करण्याची देखील संधी मिळू शकते. तर अशा संधी या ठिकाणी व्होकेशनलमधून देखील आहेत. संबंधित क्षेत्रामधला व्यवसाय करावा असं गव्हर्नमेंटला अपेक्षित आहे. अगदी कमी कालावधीमध्ये 12वी नंतर देखील व्यावसायिक शिक्षण 2 वर्षांमध्ये देऊन एखादा वर्ष अनुभव जर बाहेर घेतला तर तुम्ही स्वतःचा स्वयंरोजगार त्या ठिकाणी करू शकताय. जी वाढती बेरोजगारी आहे ही बेरोजगारी कमी करण्याच्या दृष्टीने शासनाने अशा पद्धतीचे हे अभ्यासक्रम सुरू केलेले आहेत व्होकेशनलचे. तर अशा प्रकारे हे 10वी नंतरचा जो अभ्यासक्रम आहे ते 11वी आणि 12वी ला प्रवेश घेणं की ज्याच्याकडे सर्वाधिक ओढा पालकांचा आणि पाल्यांचा असतो. तर त्या शाखा आपण त्यामध्ये 11वी 12वीसाठी कोणते अभ्यासक्रम असतात, कला, वाणिज्य, विज्ञान, बायफोकल आणि व्होकेशनल, हे आता या ठिकाणी आपण पाहिले. त्यानंतर पुढे पाहूया इंजिनिअरिंग. हे लक्षात आलं? इंजिनिअरिंग डिप्लोमा. तर इंजिनिअरिंग डिप्लोमाला 10वी नंतर तुम्ही प्रवेश घेऊ शकता. गव्हर्नमेंटचे इंजिनिअरिंग डिप्लोमा आहेत आणि प्रायव्हेट पण इंजिनिअरिंग डिप्लोमा आहेत. तर गव्हर्नमेंटचं घेत असताना त्या ठिकाणी जे मेरिट आहे विशेषतः 90-92% पुढेच बहुतांश गव्हर्नमेंटच्या कॉलेजला इंजिनिअरिंग डिप्लोमाला प्रवेश मिळण्यासाठी असतं, म्हणजे हाय मेरिट असतं. 10वीला ज्यांना जास्त मार्क मिळाले ते गव्हर्नमेंटला घेऊ शकताय. पण जर कमी मार्क असले तरी त्यांना खाजगी डिप्लोमा पॉलिटेक्निकला त्या ठिकाणी इंजिनिअरिंग पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश मिळू शकतो. त्यामध्ये जे अभ्यासक्रम असतात, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल, केमिकल, तर अशा प्रकारचे अभ्यासक्रम असतात. तर याच्यामधून डिप्लोमा 3 वर्षाचा असतो 10वी नंतर. हा 3 वर्षाचा डिप्लोमा पूर्ण केला की तुम्हाला कंपन्यांमध्ये इंजिनियर म्हणून जॉब मिळू शकतो किंवा डिप्लोमा नंतर डायरेक्ट सेकंड इयरला डिग्रीला प्रवेश मिळतो. जी 12वी नंतर 4 वर्षाची डिग्री असते ती तुमची डिप्लोमा नंतर 3 वर्षांमध्ये पूर्ण होते.
पहिलं वर्ष जे आहे ते एक्झामिशन सूट मिळते तुम्हाला. दुसरा, तिसरा आणि चौथा 3 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करून तुमची डिग्री होते, की ज्याला आपण BE म्हणतात. नंतर डिग्री पूर्ण झाली त्याला बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग किंवा BTech, बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी, अशा प्रकारची डिग्री मिळते. नंतर तुम्ही मग कंपनीमध्ये डिप्लोमावरती पण इंजिनियर म्हणून जॉब करू शकताय. स्वतःचा एखादं प्लॅन कारखाना काढू शकताय किंवा मग BE BTech केल्यानंतर देखील कंपनीमध्ये जॉब इंजिनियर म्हणून मिळतो किंवा मग स्वतःचा व्यवसाय तुम्ही करू शकताय, स्वतःचा बिझनेस करू शकताय, वर्कशॉप करू शकताय, कंपनी सुरू करू शकताय. तर अशा प्रकारे इंजिनिअरिंग डिप्लोमा 10वी नंतर. पुढचा आहे ITI. तर ITI देखील हे गव्हर्नमेंटचे असतात आणि खाजगी देखील असतात. तर गव्हर्नमेंटचे जे आहेत त्याच्यामध्ये थोडं, जसं इथं सांगितलं डिप्लोमा, त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटच्या ITIला मेरिट जास्त असतं, तर प्रायव्हेटला कमी राहतं मेरिट. यामध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारचे अभ्यासक्रम असतात. हे अभ्यासक्रम 2 वर्षाचे आणि 1 वर्षाचे असतात. क्वचित काही अभ्यासक्रम हे 3 वर्षाचे आहेत. अन्यथा जास्तीत जास्त अभ्यासक्रम 1 आणि 2 वर्षाचे आहेत. त्यामध्ये इलेक्ट्रिशियन, फिटर, टर्नर, मशिनिस्ट, ग्राइंडर, वेल्डर, शीट मेटल, ड्राफ्ट्समन, सिव्हिल ड्राफ्ट्समन, मेकॅनिकल, प्लंबर, कार्पेंटर, असे विविध प्रकारचे कित्येक कोर्सेस ITI मध्ये असतात, की जे 1 वर्षाचे आणि 2 वर्षाचे असतात. ते कोर्सेस केल्यानंतर तुम्हाला शिकाऊ उमेदवारी अप्रेंटिस अंतर्गत NCTVT 1 वर्षाची करावी लागते. यांना मिळणारं जे सर्टिफिकेट आहे हे भारत सरकारचं असतं. परीक्षा मंडळ हे दिल्लीचं असतं. ITI झाल्यानंतर जी परीक्षा होती ही केंद्र सरकारची परीक्षा असते. नॅशनल काउन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेड दिल्ली यांच्यामार्फत ती परीक्षा होते, परीक्षा मंडळ दिल्ली. त्यानंतर NCTVT, नॅशनल काउन्सिल ट्रेनिंग इन व्होकेशनल ट्रेड्स, ही 1 वर्षाची अप्रेंटिस असते. त्यानंतर देखील परीक्षा दिल्ली बोर्डाची होते आणि त्यानंतर तुम्हाला म्हणजे 2 वेळा परीक्षा द्यावी लागेल. एकदा ITIची द्यावी लागेल, एकदा अप्रेंटिस झाल्यावर NCTVTची द्यावी लागते. आणि त्याच्यानंतर तुम्ही कंपनीमध्ये जॉब करू शकताय, स्वतःचा स्वयंरोजगार करू शकताय, स्वतःचा एखादं वर्कशॉप करू शकताय. तर अशा पद्धतीचं त्या ठिकाणी ITI मध्ये रोजगाराच्या संधी कंपन्यांमध्ये भरपूर असतात. तर अशा प्रकारे ITI अभ्यासक्रम देखील 10वी नंतर करता येईल. त्यानंतर अन्य अभ्यासक्रम किंवा कोर्सेस ते आहेत. त्याच्यामध्ये नर्सिंग असेल किंवा अन्य सर्टिफिकेट कोर्सेस असतात 3 महिने, 3 महिने, 6 महिने असे सर्टिफिकेट कोर्सेस असतात. जसे की टेक्निकलमध्ये देखील असतात. इलेक्ट्रिक वायरिंग असेल किंवा TV फ्रीज रिपेअर कोर्स असेल, ऑटोमोबाईल रिपेअरिंग, 2 व्हीलर रिपेअरिंग कोर्स असेल, तर असे छोटे छोटे 3 महिने 6 महिन्याचे कोर्सेस असतात. मेडिकल लॅब टेक्निशियनचा कोर्स असेल, तर असे हे अन्य अभ्यासक्रम देखील काही ठिकाणी करता येतात. 10वी नंतरचे 3 महिने 6 महिने असे छोटे छोटे कोर्सेस करता येतात. तर अशा प्रकारे आणि त्याच्यामधून देखील जॉब मिळू शकतो असिस्टंट, सहाय्यक म्हणून. तर अशा प्रकारे हे 10वी नंतरच्या या मुख्य शाखा आहेत. 11वीला प्रवेश घेणे, इंजिनिअरिंग डिप्लोमाला प्रवेश घेणे, ITIला प्रवेश घेणे किंवा अन्य इतर कोणते अभ्यासक्रम असतील त्याला. आणि त्याच्यातून रोजगाराच्या, स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून घेणे हे शासनाचं धोरण. तर 10वीला जे आता परीक्षा देत आहेत किंवा ज्यांनी दिलेली आहेत त्यांच्यासाठी त्या सगळ्या अभ्यासक्रमांची त्यांना माहिती असणं गरजेचं आहे. आपण याच्यापैकी कशामध्ये फुलफिल होतो, कशामध्ये आपली आवड आहे, याच्यानुसार तो प्रवेश पालकांच्या मार्गदर्शनाने, शिक्षकांच्या मार्गदर्शनाने आणि तुम्हाला असलेले, तुमच्यामध्ये असलेलं कौशल्य आणि तुम्हाला मिळालेले गुण, या सगळ्याचा तो अभ्यासक्रम आपल्याला पेरेल का, त्या सगळ्याचा विचार करून विद्यार्थ्यांनी प्रवेश घेणं आवश्यक आहे. लक्षात